नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये चौथी मॅथमॅटिक्स याचे 4 टॉपिक पाहिले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5वा टॉपिक लेंथ अँड वेटचे प्रॉब्लेम आन्सर पाहणार आहोत. ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. राईट डाऊन द युनिट्स you would use to measure the length of the object in the following table. Okay, पहिले ह्याच्यामध्ये बॅट दिले. लेंथ ऑफ द बॅट सेंटीमीटर, या ठिकाणी cm लिहिते. width of the bat cm. height of the stump centimeter. Length of the stick with घुंगरू meter. Length of the sphere meter. Distance between two खो-खो pillar, या ठिकाणी मीटर. ओके, पहा पेज नंबर 43 वरचा आपण तक्ता पूर्ण करून घेतलेला आहे. पेज नंबर 44. पहा या ठिकाणी आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. ओके, तर नेम ऑफ स्टुडंट, या ठिकाणी मी स्टुडंट 1 घेते. स्टुडंट 1. ओके, मी 1 2च नाव देते, नंबर देते फक्त. अप्रॉक्सिमेट डिस्टन्स, या ठिकाणी 6 मीटर. या ठिकाणी आपल्याला अप्रॉक्सिमेट डिस्टन्सला टिक करायचे आहे. ओके, ऍक्च्युअल मेजर्ड 5.8 मीटर. त्यानंतर स्टुडंट 2. ओके, approximate distance 6 meter. Actual distance measured 6.2 meter. त्यानंतर स्टुडंट 3. ओके, या ठिकाणी फक्त 3 नाव लिहिते. लेस दॅन 6 मीटर. Actual distance measured 5.5 meter. Okay, student 4. More than 6 meter. Actual distance measured 6.4 meter. Okay, student 5. ओके, या ठिकाणी 6 मीटर. and actual distance measure 6 meter. Okay, exercise, write the correct answer. Okay, 5 meter is equal to 5 multiple 100 centimeter. तर या ठिकाणी 500 सेंटीमीटर. 7 मीटर इज इक्वल टू 7 ला 100 सेंटीमीटरने गुणायचं. 700 सेंटीमीटर. 9 मीटर इज इक्वल टू, या ठिकाणी पण 100. 900 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी 70 मीटर इज इक्वल टू 70 into 100. ओके, 700. त्यानंतर 8 मीटर इज इक्वल टू 800 सेंटीमीटर. 6 meter is equal to 600
centimeter. 15 meter is equal to 1500 meter. 19 meter is equal to 1900 centimeter. Centimeter. Okay. Estimate the length and breadth of your classroom. Then actually measure the length and breadth and complete the table. Student name या ठिकाणी approximate distance, actual distance. ओके. या ठिकाणी पण स्टुडंट नेम मी 1 to 3 म्हणजे असंच नंबर मध्ये घेते. स्टुडंट 1. approximate length 8 meter. त्याच्यानंतर approx breadth 6 meter. ओके. actual length 8 meter. breadth 6 meter. ओके. त्यानंतर स्टुडंट 2. length 8 meter. breadth 6 meter. length 8 meter. breadth 6 meter. या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली घ्यायचं सांगितलंय म्हणून स्टुडंट 3. length 8 meter. breadth 6 meter. actual 8 meter 6 meter. ओके. स्टुडंट 4. या ठिकाणी पण 8 meter 6 meter. या ठिकाणी पण मीटर 6 meter. स्टुडंट 5. 8 meter 6 meter. length 8 meter. breadth 6 meter. ओके. पहा या ठिकाणी तुमच्या वर्गाचे माप वेगळे असू शकते. ओके. अप्रॉक्सिमेटली घ्यायचं सांगितलं होतं म्हणून या ठिकाणी मी हे अंक घेतलेले आहेत. पेज नंबर 47. एक्सरसाइज कन्वर्ट सेंटीमीटर्स इंटू मीटर्स. ओके. 5 centimeter is equal to 5 10 meter is equal to 50 millimeters. Okay. Then next 7 centimeter. 7 into 10. Okay. 70 millimeter. Then 9 centimeter is equal to 9 into 10 millimeter is equal to 19 millimeter. Okay. 12 centimeter. 12 into 10 millimeter is equal to 120 millimeter. त्यानंतर पहा estimate the length of the object given in the table and then measure and write their actual length. Okay. या ठिकाणी आयटम नेम दिलेले approximately more than 1 centimeter, less than 1 centimeter, 1 centimeter, actual measurement या ठिकाणी दिलेले आहे. ओके. grain of weight less than 1 centimeter. actual measurement या ठिकाणी 8 millimeter. त्यानंतर पहा लेंथ ऑफ राजमा सीड more than 1 centimeter. actual measurement 15 millimeter. Okay.
त्यानंतर लेंथ ऑफ चिली मोर दॅन 1 सेंटीमीटर, ऍक्च्युअल लेंथ 60 मिलीमीटर. त्यानंतर थिकनेस ऑफ नोटबुक मोर दॅन 1 सेंटीमीटर, ऍक्च्युअल मेजरमेंट 20 मिलीमीटर. ओके. थिकनेस ऑफ कंपास बॉक्स मोर दॅन 1 सेंटीमीटर, या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 30 मिलीमीटर. ओके. थिकनेस ऑफ फ्लोर टाइल मोर दॅन 1 सेंटीमीटर आणि अप्रॉक्सिमेटली 12 मिलीमीटर. ओके. पेज नंबर 48. ओके. Conservation of kilometer to meters. 7 kilometer 7 into 1000 meter is equal to 7000 meter. 4 kilometer 4 into 1000 meter is equal to 4000 meter. Okay. 5 kilometer is equal to 5 into 1000 meter is equal to 5000 meter. ओके. या ठिकाणी पहा 8 किलोमीटर इज इक्वल टू 8 इंटू 1000 मीटर इज इक्वल टू 8000 मीटर. ओके. एक्सरसाइज कन्वर्ट द फॉलोइंग. या ठिकाणी 25 मीटर्स इज इक्वल टू 2500 सेंटीमीटर. ओके. 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 15 मिलीमीटर. 7 किलोमीटर and 500 meter is equal to 7500 meter. Okay. 15 meter is equal to 1500 meter. Okay. 4 kilometer is equal to 4000 meter. Okay. 9 meter and 50 centimeter is equal to 950 centimeter. Okay. Page number 49. Match the pair. Select the correct answer from group B and write it in front of group A in the space given below. Group A, 3 kilometer is equal to 3000 meter. Okay. 17 centimeter is equal to 170 millimeter. 90 meter is equal to 1900 centimeter. 15 millimeter is equal to 5 centimeter. 12 meter is equal to 1200 centimeter. 3 centimeter is equal to 30 millimeter. Okay. त्या ठिकाणी ऑब्जेक्ट, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट हेल्ड व्हर्टिकली, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट हेल्ड हॉरिझॉन्टली, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट हेल्ड स्लॅन्टिंग. ओके. पेन त्या ठिकाणी 14 सेंटीमीटर, हॉरिझॉन्टली 14 सेंटीमीटर, हेल्ड
14 सेंटीमीटर. ओके. या ठिकाणी पेन्सिल 18 सेंटीमीटर. या ठिकाणी 18 सेंटीमीटर. या ठिकाणी पण 18 सेंटीमीटर. स्टिक या ठिकाणी 50 सेंटीमीटर. या ठिकाणी पण 50 सेंटीमीटर. या ठिकाणी पण 50 सेंटीमीटर. त्यानंतर बुक 24 सेंटीमीटर. या ठिकाणी 24 सेंटीमीटर प्लस 24 सेंटीमीटर. ओके. हा पेज नंबर 52. बाय मल्टिप्लिकेशन 4 किलोग्राम इज इक्वल टू 4 into 1000 gram is equal to 4000 gram. 3 kilogram is equal to 3 into 1000 gram is equal to 3000 gram. 5 kilogram is equal to 5 into 1000 gram is equal to 5000 gram. Okay. Page number 53. Estimate of your own weight by yourself. Estimate of your weight by your friend. Actual weight. Difference between estimate weight and actual weight. Yours and friend's weight. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल पण दिलेला आहे. सेकंड 30 किलोग्राम. Friend's weight 32 kilogram. Actual weight 31 kilogram. Less by 1 kilogram. Yours less by 1 kg. And friends more by 1 kg. ओके. त्यानंतर थर्ड 27 किलोग्राम. फ्रेंड्स 29 किलोग्राम. ओके. एक्चुअल वेट 28 किलोग्राम. लेस बाय 1 kg. more by 1 kilogram. ओके. त्यानंतर फोर्थ 33 किलोग्राम. फ्रेंड्स 35 किलोग्राम वेट. एक्चुअल वेट 34 किलोग्राम. लेस by 1 kilogram. more by 1 kilogram. ओके. त्यानंतर या ठिकाणी घेते 25 किलोग्राम. फ्रेंड्स वेट 27 किलोग्राम. एक्चुअल वेट 26 किलोग्राम. लेस बाय 1 kilogram. more by 1 kilogram. ओके. पहा या ठिकाणी ही जी आकडेवारी आहे ती तुमच्या प्रत्यक्ष वजनानुसार बदलू शकते. ओके. पेज नंबर 54. Review the grocery list, discuss it and complete the table. You may decide the combination of measure. या ठिकाणी लिस्ट ऑफ गुड्स दिलेले आहेत. वेट मेजरमेंट, वेट इन ग्राम, फ्रॅक्शनल वेट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. या ठिकाणी रॉक शुगरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ड्राईड कोकोनट या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट दिलेली आहे. वेट इन ग्राम तर या ठिकाणी
200, 200 and 100. तर याची सगळ्यांची सम येते 500 ग्राम. ओके, त्यालाच आपण हाफ केजी पण म्हणतो. हाफ किलोग्रॅम. ओके, त्यानंतर पोहा 1 किलोग्रॅम प्लस 200 ग्रॅम प्लस 50 ग्रॅम. ओके, तर टोटल 1 किलोग्रॅम अँड 250 ग्रॅम. ओके, या ठिकाणी 1 and क्वार्टर, 1 and क्वार्टर केजी, क्वार्टर किलोग्रॅम. ओके, त्यानंतर मूंग दाल या ठिकाणी 1 केजी प्लस 500 ग्रॅम. ओके, टोटल 1 किलो अँड 500 ग्रॅम. त्यालाच आपल्याला लिहिता येईल 1 and हाफ केजी, 1 and हाफ किलोग्रॅम. ओके, त्यानंतर पहा रवा, रवा 1 केजी 1 किलोग्रॅम प्लस 500 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम. ओके, टोटल 1 केजी and 750 ग्रॅम. त्यालाच लिहिता येते 1 and क्वार्टर केजी, केजी. या ठिकाणी 1 and 3/4 केजी. ओके, 3/4 केजी. शुगर 2 किलोग्रॅम प्लस 250 ग्रॅम. टोटल 2250 ग्रॅम. त्याला लिहितो ते 2 and क्वार्टर केजी, 2 and क्वार्टर केजी. ओके, नंतर ज्वार 2 केजी प्लस 500 ग्रॅम. ओके, 2500 ग्रॅम. टू and हाफ केजी. ओके, राईस 2 केजी प्लस 500 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम. 2750 ग्रॅम. 2 and 3, 2 and 3/4, 3/4 किलोग्रॅम. ओके, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ थांबवून हा तक्ता लिहू शकता. ओके, पेज नंबर 55. Ask your parents how much grocery does your family need for a month and complete the table. या ठिकाणी wet flour 10 किलोग्रॅम. ओके, राईस 5 किलोग्रॅम. तूर डाळ 2 किलोग्रॅम. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरी जेवढं सामान लागतं त्यानुसार लिहायचं या. ओके, शुगर 2 किलोग्रॅम. सॉल्ट
1 kilogram. Groundnut 2 kilogram. Okay. Estimate the weight of given object and put a right in appropriate column. Later, write down the actual weight after measuring it. Okay. Fruit and vegetable. Estimate weight दिलेला आहे. More than 1 kg, less than 1 kg, 1 kg actual weight. Okay. 7 cucumber. या ठिकाणी more than 1 kg. Actual weight 1.4 kilogram. Okay. त्यानंतर 4 potatoes less than 1 kilogram. Actual weight 800 gram. 8 tomatoes 1 kilogram. या ठिकाणी estimate weight 1 kilogram. 10 onions more than 1 kg. Actual weight 1.2 kilogram. 7 lemons less than 1 kilogram. Okay. Actual weight 700 gram. Exercise. Match the pair of atoms from group A to the estimate weight in group B. या ठिकाणी ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेले आहे. ओके. तर या ठिकाणी जोड्या न लावता या क्वेश्चनच्या समोरच मी त्याचा आन्सर 1 2 3 या फॉर्म मध्ये लिहिते. ओके. कॅट 3 kg to 5 kg. पहिल्याचं उत्तर असेल 3 किंवा पहिल्याची जोडी असेल तिसऱ्या नंबरला. एलिफंट मोर दॅन 1000 किलोग्रॅम. दुसऱ्याचं 6. ओके. त्यानंतर बॉटल फिल्ड विथ 1 लिटर वॉटर. तर त्याचं असेल सेकंड 2 नंबरचा आन्सर. ओके. एम्प्टी गॅस सिलेंडर more than 14 kg. 7. Pen यांचं असेल 10 to 50 gram. 10 to 50 gram. 4. ओके. त्यानंतर आहे लीफ 1 to 5 gram. वुडन चेअर 6 to 10 kg. असे 5. ओके. पेज नंबर 56. Complete the table by writing the number of weight required to measure an object of the given weight. ओके. या ठिकाणी 1 kg त्यामध्ये 200 ग्रॅम किती असतील तर 5 वेळेस म्हणून या ठिकाणी 5, या ठिकाणी 2, या ठिकाणी 1000 ग्रॅम. ओके. 2 kg आणि 10 या ठिकाणी 4. ओके. 2000 3 ठिकाणी 15 6 3000. ओके. त्यानंतर पहा मॅच द फॉलोविंग. ग्रुप ए ठिकाणी दिलेला आहे आणि ग्रुप बी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. अ क्वार्टर किलो या ठिकाणी 5 250 ग्रॅम. 1 and quarter किलो 1250 ग्रॅम. ओके. 1 and half किलो 1500 ग्रॅम. 2 and half किलो
2500 ग्रॅम. 1¾ किलो 1750 ग्रॅम. ओके. त्यानंतर पहा कन्वर्ट किलोग्रॅम इंटू ग्रॅम. 9 किलोग्रॅम 9000 ग्रॅम. 7 किलोग्रॅम 500 ग्रॅम. 7500 ग्रॅम. 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम. 6250. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण चौथी मॅथमॅटिक्स याचा जो काही 5वा टॉपिक होता त्याचे आन्सर या ठिकाणी पाहिलेले आहेत. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.